आम्ही आलो तर एकदम आणि त्यावेळी निशिकांत कामत जज होते. अच्छा, ओके. आणि एकांकिका झाली आणि आम्हाला मला वाटतं एक साधारण 10 मिनिटाचं स्टँडिंग ओवेशन मिळालं. सिनेमा हा तुझ्यात आहे ऑलरेडी. सो ती एक मला अजूनपर्यंत आणि नंतर दुर्दैवाने निशिकांत सरांबरोबर पुढे काम करायची वेळ नाही मिळाली. तिथून मग परत एक हे आलं की सिनेमा एक्सप्लोर केला पाहिजेस. नाटकासाठी तू नाही आहेस, म्हणजे तू नाटकात छोटा उरशील पण सिनेमा तू एक्सप्लोर केला पाहिजेस. त्यांनी म्हटलं की तू मराठी सृष्टी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीपेक्षा तू हिंदी चित्रपटसृष्टीत तुझा दबदबा तयार कर, मग तू मराठी फिल्म हवी तेवढी कर. इस फिल्म के निर्देशक श्री आदित्य सुहास जांभळे को भी रजत कमल दिया जाता है. हिंदी चित्रपटसृष्टीत हा प्रॉब्लेम आहे, जी दुर्दैवाची गोष्ट आहे, पण मराठी चित्रपटसृष्टीचा दिग्दर्शक हा वेगळ्या नजरेने बघितला जातो. ज्यावेळी तुम्ही अज्ञानात असताना, ज्यावेळी तुम्हाला रूल्स माहिती नसतात काय आहे आणि काय नाही, त्यावेळी कधी कधी ना गोष्टी घडतात. पूर्ण मानव वेज आणि सगळ्या मुंबईच्या ऍक्टर्सना घेऊन सगळं करून मी ती फिल्म शूट केली आणि ती फिल्म आदित्य धरने बघितली. त्या 2 मिनिटात मी सांगितलं की नाही, मला नाही जमणार. त्यावेळी माझा हे असं होतं की मी ऑलरेडी 2 राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर मी असिस्ट करण्यासाठी नाही आलो. मी म्हटलं की मी रॉमकॉम नाही करणार, मला रॉमकॉम नाही करायचं. दॅट्स हाव ॲक्च्युली बारामुल्ला हॅपन. कारण बारामुल्ला काहीच लिहिलेलं नव्हतं. दुसरी फिल्म माझी आर्टिकल 370 होती, कारण बारामुल्ला बघून जिओ आणि आदित्यला हा कॉन्फिडन्स आला की आर्टिकल 370 मी ह्याच्याकडे दिली पाहिजे. आणि मग त्या तऱ्हेने आम्ही ते पुढे केलं. माझा इगो हर्ट होतो जर मी काय केलं आणि ते पुस्स झालं म्हणा, किंवा तुम्ही ते आज बघितलं उद्या तुम्ही दुसरी फिल्म बघायला लागला, तुमच्या मनात पण उरला नाही माझी फिल्म, तर मला ते नाही चालणार. मी सत्यजित रेंना फॉलो करून पिक्चर नाही बनवू शकत, कारण काळ बदललाय. त्यांचा क्राऊड वेगळा होता, ऑडियन्स वेगळा होता, माझा ऑडियन्स वेगळा आहे. तर ते भूतांना भूत म्हणतच नव्हते, ते साया म्हणत होते. हो. आणि ती गोष्ट मला डोक्यात उरली. म्हणजे तिथे एक टर्म वापरली जायची की साया चिपक द्या. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर प्रोपॅगंडा फिल्म डिक्लेअर करून लोक मोकळी झाली होती, कारण मला हे आवडलं की अच्छा आता तुम्ही प्रोपॅगंडा म्हणताय ना, आता पिक्चर आल्यानंतर बघूया काय म्हणताय. आणि तेच झालं. मी आता आर्टिकल 370 अशा कारणामुळे केली होती की चला पिक्चर इलेक्शनच्या आधी येतोय, मस्तपैकी पैसे पण कमायला मिळतील, हिट पण होईल, आणि इंटेंट जर माझा करप्ट आहे तर मी फेल झालो असतो. एडिटर पासनं ते स्टुडिओ पासनं प्रत्येकाला मला रोज कन्व्हिन्स करावं लागायचं की बाबा रे हे चालेल नाही, हे फुटेल. हॉरर फिल्म्स तो नाही युजली बघत ना, तो चालू केला की तो म्हणतो मैं जा रहा हूँ, मेरे से नहीं देखा जाएगा. भारतातील राजकीय सामाजिक स्थितीवर एक्सरे टाकणारा एक दिग्दर्शक माझ्यासोबत आहे. मराठमोळा आहे, गोव्याच्या मातीतला आहे, आणि ज्या पद्धतीच्या त्याच्या दोन्ही कलाकृती आता नेटफ्लिक्सवर गाजतायत, बारामुल्ला आणि आर्टिकल 370, याच्यावरून आपल्याला त्याची जातकुळी कळते, त्यातलं असणारं एक्सरेटिक विजन कळतं, आणि एकूणच म्हणजे भोवतालची परिस्थिती आणि त्याच्यावर उत्तर शोधण्याचा केलेला कलाकृतीतून असणारा प्रयत्न म्हणून आदित्य सुहास जांभळे निश्चित वेगळा ठरतो. आदित्य, खूप खूप स्वागत आहे लेट्सअप मध्ये. आणि ज्या पद्धतीच्या तुझ्या कलाकृती आहेत त्या तितक्याच संवेदनशील, तितक्याच तरल, आणि आपली जबाबदारी काय आहे नेमकी ह्याचा एक अंतस्थ विचार करायला लावणारी, स्वतःला पुन्हा विचारांच्या गर्तेत झोकून देणारी. कारण आता मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणाऱ्या कलाकृती फार थोड्या आहेत. तर पहिल्यांदा खूप खूप स्वागत. आणि म्हणजे ज्या पद्धतीचं तुझं काम आहे, हॅट्स ऑफ यार, मजा येते तुझं काम बघताना. म्हणजे बारामुल्ला एकदम आतून हलवून टाकलं म्हणजे बघताना. कशा पद्धतीने हे सुचतं, काय म्हणजे काय प्रोसेस आहे, आणि ही कुठून सुरू झालं, म्हणजे इंजिनिअरिंग ते हा प्रवास काय तू सांगावस असं मला वाटतं. नक्की.
ज्या ज्या शब्द प्रयोगाने तुम्ही हे इंट्रोडक्शन केलंय खरंच मला खूप आवडलं. एवढा विचार आम्ही कधी करत नाही. अरे पण सुरुवात आधी इंजिनियर, मूळचा इंजिनियर आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर त्या काळी एकांकिका आणि जी नाट्य चळवळ एक आपण म्हणतो इंटर कॉलेजिएट ती चालू होती. म्हणजे त्यावेळी गोव्यात तसे खूप प्लॅटफॉर्म्स नाही आहेत. पण मुंबई आणि पुण्यात आहेत. मग गोव्याहून मुंबई पुण्यात कसं जाता येईल हा एक स्वतःच्या कॉलेजला घेऊन हा एक विचार आधीपासून असायचा. मग त्यावेळी लक्षात आलं की पुरुषोत्तम INT ह्यांना ओपन ह्या स्पर्धा ह्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीजना ओपनच नसायच्या. आता मला वाटतं पुरुषोत्तम ओपन केले, पण त्या काळी पुरुषोत्तमला गोवा युनिव्हर्सिटी वगैरे जर असेल तर ते आउट असायचं, म्हणजे आम्ही एलिजिबलच नाही आहोत. तर मग कसं जाता येईल? मग त्यावेळी लक्षात आलं सकाळ करंडक साम ग्रुप करायचा त्यावेळी. आणि सवाई तर ओपनच होती. सवाईमध्ये पुरुषोत्तम आणि INTच्या फायनल्सच्या एकांकिका पोचायच्या. त्याच्यामुळे तो एक भाग लक्षात आला की अरे हा प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे पोचलो तर आपण आपण प्रूव्ह करू शकतो. हा एक विचार होता. त्यामुळे सेकंड आणि थर्ड इयरला मी एक ग्रुप फॉर्म केला नाटकाचा आणि पहिली एकांकिका आम्ही केली होती ती अरे माणसा माणसा म्हणून. त्यात मी स्वतः एका हिजड्याचा रोल केला होता आणि तोही असंच भाष्य होतं ते की सोसायटीवरती नॉर्म्सवरती असं एक म्हणजे ज्वलंत असं एक नाटक होतं, एकांकिका होती ती. आणि ती एकांकिका सकाळमध्ये फायनलला पोचली गोव्याहून आणि मग आम्ही सकाळमध्ये मला बेस्ट ॲक्टर मिळालं आणि त्याचबरोबर एकांकिकेला दुसरं पारितोषिक मिळालं. तर त्यावेळी ती एक तो एक ॲटमॉस्फिअर काय असतो, किती ॲग्रेसिव्ह असतो, कसं म्हणजे स्लोगन्स पण जातात. तुमचं एकांकिका चालू झाली की पुढच्या कॉलेजवाले कसं तुम्हाला खाली पाडायला बघतात. हा सगळा कटथ्रोट आहे कटथ्रोट कॉम्पिटिशन. आहे एकदम एकदम. आणि त्यात काय झालं, पुण्याने एक्सपेक्ट केलं नव्हतं की गोव्याहून येणारी एकांकिका कितपत सर्व्हाइव्ह करेल. आणि आम्ही तिथे आलो तर एकदम म्हणजे पुणे जिंकूनच जाऊ अशा अशा ॲग्रेशनने आलो होतो. म्हणजे अक्षरशः मला आठवतं पुण्यातल्या कॉलेजेसची स्लोगन असायची बाकी सगळे कावळे आमचे तेवढे मावळे वगैरे अशा तऱ्हेचे. आणि गोव्यात कसं आहे की आम्ही गोवा इंजिनिअरिंग कॉलेज जे माझं कॉलेज होतं ते फार कटथ्रोट कॉलेजच होतं. म्हणजे घाबरायची लोक आमचं कॉलेज असायचं. म्हणजे नॉट जस्ट इन क्रिएटिव्ह फील्ड पण एक ओव्हरऑलच एक रेप्युटेशन होतं. दबदबा होता. दबदबा होता. 40-50 वर्षाचा इतिहास होता कॉलेजचा. त्यामुळे तेवढं ते एक हे होतं की आम्ही आलो ते एकदम. आणि त्यावेळी निशिकांत कामत जज होते. अच्छा, ओके. आणि एकांकिका झाली आणि आम्हाला मला वाटतं एक साधारण 10 मिनिटाचं स्टँडिंग ओवेशन मिळालं. आणि त्यावेळी माहिती नव्हतं की काय होणार आहे, काय आहे. पहिला एक्सपिरियन्स होता तो. म्हणजे गोव्या बाहेरच्या, गोमंत भूमीच्या बाहेरचा पहिला एक्सपिरियन्स माझा सुद्धा. म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक ऍक्टर म्हणून सुद्धा. तर झालं सगळं आणि आम्ही मग चला आता काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करूया म्हणून भरतनाट्य मंदिरच्या बाजूला पोहे मिळतात चांगले. हो. तर तिथे पोहे वगैरे खात होतो तर निशिकांत कामत सर बाहेर उभे होते आणि त्याने बोलावलं आणि त्याने विचारलं की तू कोण आहेस, तुझं नाव काय? मग मी सांगितलं असं माझं नाव आहे, मी गोव्याहून आलोय. तर त्याने मला म्हटलं की कुठल्याच दृष्टिकोनातनं तुझी लँग्वेज जी आहे ती नाटकाची लँग्वेज वाटत नाही. तर मला आधी वाटलं की हा एक फॉल्ट आहे, म्हणजे काहीतरी चुकलं असावं आपलं. त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही सांगा सर त्याप्रमाणे आम्ही हे करू ना. मी काही सांगायला नाही आलोय म्हणाले ते, की मी उलट म्हणतोय की ते इतका फ्लो तो स्क्रीन प्लेचा वाटतो की तो कुठला तरी फिल्म बॅकग्राऊंड मधल्या मुलाचा वाटतो. म्हणून त्याने मला प्रश्न विचारला की तू फिल्म बॅकग्राऊंड मधला आहेस का, की तुझा कोणी काका मामा कोणीतरी वडील कोणीतरी फिल्म इंडस्ट्रीमधले असतील म्हणून हा प्रभाव असावा. तर मी म्हटलं नाही, मला कोणी नाही आहे, मी एकटाच सध्या शोधतोय. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं नाही तू सिनेमा हा तुझ्यात आहे ऑलरेडी. सो ती एक मला अजूनपर्यंत आणि नंतर दुर्दैवाने निशिकांत सरांबरोबर पुढे काम करायची वेळ नाही मिळाली किंवा तो अवसर नाही मिळाला. पण तो पहिला एक भाग होता. त्याच्यानंतर मग दुसरं वर्ष आलं त्यावेळी कोणीतरी म्हटलं पुण्यातल्या कॉलेजच्या की अरे आम्ही सकाळ करंडकमध्ये आम्ही ना आमच्या फर्स्ट इयरवाल्यांना पाठवतो. तर ते मला खूप खुपलं. ते मला असं झालं की अच्छा, म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आम्ही बाहेरचेच आहोत किंवा आम्ही अजून प्रूव्ह नाही केलंय. मग माझ्या डोक्यात असं होतं की चला मग तुमचा ह्या एकांकिका स्पर्धेचा बाप कोण आहे ते शोधूया. आणि मग तो होता सवाई करंडक. कारण सवाईमध्ये पोचायला आधी पुरुषोत्तम किंवा INT जिंकावी लागते. मग आणि सगळ्यातले अजिंक्यवीर जे आहेत अजिंक्यवीर ते तिथे पोचतात. म्हटलं मग तिथे पोचलं तर की सगळ्यांची तोंडच बंद होतील. मग कोणी विचारायचं नाही कोण आहेत, कुठून आलेत. आणि माझी टीम अशी होती की सगळे नौखे होते. त्यामुळे त्यांना काही माहिती नव्हतं की काय हे असं ॲटमॉस. पण मी त्यांना ते पुटफोर्थच करताना असं केलं होतं की आपण मारायला आलोय इथे, आपण कोणालाही कन्व्हिन्स करायला नाही आलोय. मला आठवतं आमची स्लोगन पण होती परफॉर्म टू किल नॉट टू प्लीज.
ही स्लोगन होती आणि आम्ही त्याचे जॅकेट्स टाकायचो. म्हणजे तो एक वेगळा ऍटमॉस्फिअर होता त्या काळचा आणि आणि ती एक नशा असते ना नशा त्या होती ती एकदम थिएटरची. थिएटरची आणि ती एक स्पिरिट होतं ते की फाईट करू वगैरे वगैरे. कारण त्यावेळी मला आठवतं ऍक्टर्स मध्ये सुद्धा आरो वेलणकर, मग क्षितिज दातार, मग हे सगळी जी नावं आता आता ती मोठी झाली आहेत, पण त्यावेळी ती एकदम अशी म्हणजे तो एक काळ होता की ज्यावेळी अशी अच्छा मला आठवतं आमच्या वेळी प्राणी मात्र म्हणून एक एकांका होती हो. माझ्याबरोबर प्रूफ हे करायला आलेली. आरोची मला वाटतं एनेस्थेशिया होती. तर अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षी आम्ही नटसम्राटाचा सिक्वल लिहिला की नट SMRT, म्हणजे देवदासचा जसा अनुराग कश्यपने डेवडी केला तसा आम्ही नटसम्राटाचा नट SMRT केला. आणि त्याचा पुढचा सिक्वेल दाखवला की अप्पासाहेब बेलवलकर स्वर्गात आहेत आणि तिथून ते पुढचा आता नटसम्राट शोधतात क्या. आणि त्याच्यात कशी दैना झालेली आहे ह्या मराठी चित्रपटसृष्टी म्हणा किंवा अभिनयसृष्टीची सुद्धा. त्यामुळे भाष्य एकदम अग्रेसिव्ह होतं, कुठेही असं म्हणजे सांभाळून केलेलं नव्हतं. मला अजून आठवतं की त्याच्यात सिरियल्सची मी मारली होती, त्याच्यात TV सोपमुळे काय झालंय त्याची मारली होती. मराठीमध्ये हे सगळे रियालिटी शोज बिग बॉस वगैरे आल्यामुळे आपली काय वाट लागली आहे ती सगळं म्हणजे एकंदर परिस्थितीचा उहापोह करून त्याच्यावरचा एक्सरेटिक विजन. त्याच्यामुळे मला हे माहिती होतं की शेवटी जाऊन कुठेतरी ह्याच्यावरती भाष्य होणार आणि ते त्याला रेजिस्टन्स होणार आहे. त्यामुळे त्या स्पर्धेत आम्ही जिंकलो नक्की नाही, म्हणजे सवाई करंडक आम्ही फायनलला पोहोचलो पण आम्ही जिंकलो नाही, पण एक कॉन्फिडन्स वाढला आणि त्याच्यानंतर मी एक महानाट्य केलं वंदे मातरम म्हणून जाणता राजासारखं आणि ते त्याचे शोज झाले, त्याचे सिरीज झाल्या बरीचकडे आणि त्यावेळी माझा कॉन्टॅक्ट आला अरुण नलावडे, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये ह्या सगळ्या लोकांबरोबर आणि तिथून मग परत एक हे आलं की सिनेमा एक्सप्लोर केला पाहिजेस, नाटकासाठी तू नाही आहेस, म्हणजे तू नाटकात छोटा उरशील पण सिनेमा तू एक्सप्लोर केला पाहिजेस. नंतर मग त्याच्यानंतर आलो परत, मग विचार होता की कुठली सृष्टी, सिनेमा सृष्टी म्हणजे कुठली, आपण आता मराठी आहोत तेव्हा मराठी सृष्टी असेल कदाचित असं. आणि त्यात मी इथे आल्यानंतर काही उत्तरं नाही मिळाली. मी 22 दिवसात परत गेलो मुंबईहून. मग घरच्या लोकांनी पण सांगितलं की म्हणजे हे आता त्याला लक्षात आलं असेल कदाचित मुंबई आपल्या बस की बात नाही आहे. तर पण तसं नव्हतं. मी ऍक्च्युली स्वतःची कंपनी फॉर्म करायला म्हणून परत गोव्यात गेलो. परत तोच ग्रुप घेतला जो नाटक आणि एकांकिकांचा होता आणि त्यांना घेऊन मग मी कंपनी ओपन केली श्री महालसा प्रोडक्शन्स म्हणून आणि म्हटलं आपण शॉर्ट फिल्म्स काढूया. आपल्याकडे पैसे फीचर फिल्मचे नाही आहेत पण शॉर्ट फिल्म्स आपण नक्कीच काढू शकतो. आणि असं करून आम्ही पहिला अरुण नलावडेंनाच घेऊन, ज्यांनी मला सांगितलं की तू बाहेरचं, मी म्हटलं त्यांना तुम्ही माझ्या फिल्ममध्ये काम करा आणि आबा एकताना ही पहिली शॉर्ट फिल्म आम्ही केली. मग आबा एकतानाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पहिल्याच खेपेला. मग दुसरी फिल्म केली वीणा जामकरला घेऊन खरवस, परत त्या फिल्मला पण राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि त्यामुळे कुठेतरी एक वीणा जामकरमुळे माझा जरासा एकदाच म्हणजे एकदाच तो अवसर मिळाला की लक्ष्मण उतेकरांकडे माझं नाव त्यांनी हे केलं. आणि लक्ष्मण उतेकरांची एक लाईन होती जी माझ्या डोक्यात, त्यांना आता मी कदाचित आठवायचो पण नाही की मी त्यावेळी भेटलो होतो लक्ष्मणला, पण त्यावेळी त्यांनी म्हटलं की तू मराठी सृष्टी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीपेक्षा तू हिंदी चित्रपटसृष्टीत तुझा दबदबा तयार कर, मग तू मराठी फिल्म हवी तेवढी कर, म्हणजे मग काही हे नाही पण एक सुरुवात ही तिथे झाली पाहिजे. कारण त्यावेळेला नेमका चटका लक्षमणलाही त्यावेळेला लागला होता आणि त्यामुळे ते माझ्या डोक्यात उरलं की खेळायचं तर सीझन बॉल क्रिकेटच खेळूया, बाकी काही नको. आणि मग आपण आपला एक स्वतः एक मराठी माणूस म्हणून जी काही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपण जास्ती चोखपणे करू शकतो, कारण तुमच्या नावाबरोबरही मग खूप गोष्टी येतात. त्यामुळे मग डिसाईड केलं. मग लक्षात आलं की लोक मराठी चित्रपट दिग्दर्शकाकडे वेगळ्या नजरेने बघतात. आजही हिंदी चित्रपटसृष्टीत हा प्रॉब्लेम आहे, जी दुर्दैवाची गोष्ट आहे, पण मराठी चित्रपटसृष्टीचा दिग्दर्शक हा वेगळ्या नजरेने बघितला जातो आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा दिग्दर्शक मग कितीही तो चांगला किंवा वाईट असो त्याच्या त्या कॅपॅसिटी किंवा टॅलेंट प्रमाणे ते नाहीच मुळात, ती दुर्दैवाची गोष्ट आहे. ते बघितल्यानंतर मला असं झालं की नाही, मग मला ते पाहिजे जे हिंदी म्हणजे बॉलिवूडचा डिरेक्टर म्हणून एक मला हे पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करणार, आपल्या फिल्म्स तर सगळ्या मराठी आहेत. मग खरवस पोचली कान्सला, तर खरवस कान्सला पोचली आणि ऑलरेडी नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं आणि कान्सला गेलो तिथे. आणि तिथे माझ्या डोक्यात होतं म्हणजे माझी पहिली फीचर फिल्म ही खूप मोठी फिल्म होती जी मी अजून नाही केली आहे, हातही नाही घातलाय मी त्या फिल्मला, पण त्याचं पूर्ण स्क्रिप्ट रेडी होतं आणि मला त्याच्यात प्रोडक्शन हाऊस हॉलिवूडचं होतं. आणि एवढा आपण नाईव्ह म्हणतो ना, म्हणजे आपल्याला एवढं अज्ञान असतं की आपल्याला वाटतं सगळं होऊ शकतं. तर त्याप्रमाणे मी कान्समध्ये गेलो. मी म्हटलं की नाही, मी आता हॉलिवूडच्या प्रोड्युसर्सना हे ऐकवणार आहे. आणि लोकांनी मला वेड्यात काढलं की अरे हॉलिवूडचे प्रोड्युसर तुझ्यावर मीटिंग तरी कशाला करतील, तू कोण आहेस.
पण ते ज्यावेळी तुम्ही अज्ञानात असताना, ज्यावेळी तुम्हाला रूल्स माहिती नसतात काय आहे आणि काय नाही, त्यावेळी कधी कधी ना गोष्टी घडतात. ऍब्सोल्युटली. आणि तसंच झालं. आणि किंग स्पीच ही एक हॉलिवूडची खूप म्हणजे खूप चांगली फिल्म आहे, ऑस्कर लेवल फिल्म आहे. त्या फिल्मच्या प्रोड्युसर्सनी मला म्हटलं की आम्ही तुम्हाला अर्धा तास देतो आणि अर्धा तास आम्ही तुमच्याबरोबर मीटिंग करतो. आणि त्यांच्यासमोर मी सगळं माझं मांडलं, काय काय फिल्म आहे आणि काय आहे, कारण त्याच्यातही ब्रिटिश होते वगैरे सगळं, त्याच्यामुळे ती फिल्म मोठी होती, म्हणजे एकदम करोडोंची फिल्म होती ती. आणि मी म्हटलं की मला हॉलिवूडची फिल्म करायची आहे, मला इंग्लिशमध्ये फिल्म करायची आहे, मला हिंदीत फिल्म करायची नाही आहे. आणि त्यांना सगळं आवडलं आणि त्यांनी म्हटलं की नंतर ते शेवटी ते त्याच्याचवरती आलं की तू अजून लहान आहेस किंवा तुझ्याकडे अजून काही हे नाही आहे, त्यामुळे. आणि आम्ही 2 वर्ष बिझी आहोत. आणि असं करून ती मीटिंग गुंडाळली. गुंडाळली. मग मी एकदम हे झालो की अरे यार, मला वाटलं होतं की इथे येईन, मग असं होईल आणि मग तसं होईल, आणि तसं काही झालं नाही. वस्तुस्थिती लक्षात आली. पण मग त्याच रात्री शेवटची एक कान्सला फिल्म होती डॉगमॅन म्हणून, ती बघायला मी गेलो. शेवटची, चला आता सगळं संपलंय, आता काय उरलं नाहीये इकडे, एक फिल्म बघू. आणि मग दुसऱ्या दिवशी पॅरिसला जाऊन रिटर्न फ्लाईट बुक होती. तर म्हटलं, त्यावेळी अचानक एक बाई आली, माझ्या बाजूला बसली आणि तिने म्हटलं की मी खरवस बघितली आणि मला तुम्हाला माझ्या वडिलांची स्टोरी सांगायची आहे, कारण त्याच्यावरती मला फिल्म करायची आहे. तर मी म्हटलं, आणि त्यावेळी कान्समध्ये पैसे फार कमी पडत होते, कारण एका वेळचं जेवण म्हणजे 8,000 ते 10,000. अगदी व्हेज माणसासाठी जास्ती, आणि मी व्हेज आहे त्याच्यामुळे मला आणि डिफिकल्ट होतं. तर तिने म्हटलं की, मग त्यावेळी मूड नव्हता. म्हटलं नाही, आता आम्ही काय प्रोड्युसर नाही होत, आमच्याकडे पैसे नाही आहे, त्याच्यामुळे नाही नाही तुम्ही ऐका, नाही तुम्ही ऐका. शेवटी त्या बाईने म्हटलं की मी तुम्हाला 5 स्टारमध्ये एक डिनर हे देते, तुम्ही डिनरवरती ऐका. आणि आमच्या डोक्यात एवढंच होतं की चला एक डिनर फ्री वाचला. होतं. सो म्हटलं ठीक आहे, आता तेवढं तर तेवढं डिनर वाचतोय. तर मग त्या दिवशी त्याने म्हटलं की आज मी रात्री तुम्हाला डिनर देते आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगते. आणि तिने कथा सांगितली, आणि ती कथा तिच्या वडिलांची सरदार जगजीत सिंगची 1947 मधली कथा होती. हो. आणि ते शेवटचे ब्रिटिशकालीन ह्याच्यात गव्हर्नमेंटमध्ये ते शेवटचे स्टेशन मास्टर होते अमृतसर जंक्शन स्टेशनचे. हो. सो त्यांनी पार्टिशन मधले सगळे रायट्स आणि त्यांचा एक्सपिरियन्स वरती ती कथा होती. अमृतसर जंक्शन. अमृतसर. हो. तर मी तिला म्हटलं की याच्यावरती फीचर फिल्म तुला जर करायला पाहिजे, तर तुला काहीतरी पुटफोर्थ करायला पाहिजे. ते पुटफोर्थ करायला तू शॉर्ट फिल्म दाखवू शकतेस, आणि ती शॉर्ट फिल्म मी करू शकतो, मी शॉर्ट फिल्म देऊ शकतो, पण त्याच्यात पैसे लागते. तर तिने म्हटलं मी प्रोड्यूस करेन जर शॉर्ट फिल्मच करायची तर. आणि माझ्या डोक्यात एवढंच होतं की मला हे प्रूव्ह करायचं होतं हिंदी फिल्म इंडस्ट्रीला की मी मराठी सोडूनही इतर भाषांमध्ये पण आहे माझं हे तितकंच सक्षमपणे करू. सक्षमपणे, आणि ते वेगळं कल्चर असलं तरी पण मी ते ऑथेंटिकली दाखवू शकेन. आणि म्हणून मग मी त्या ह्याने गोव्यातच ती पुन्हा शूट केली. अमृतसर जंक्शन, म्हणजे अमृतसरमध्ये पण शूट नाही झाली ती, गोव्यातच शूट झाली, एका गावात शूट झाली. पण पूर्ण मानव वेज आणि सगळ्या मुंबईच्या ऍक्टर्सना घेऊन सगळं करून मी ती फिल्म शूट केली. आणि ती फिल्म आदित्य धरने बघितली. आणि त्यावेळी मानव वेजने बऱ्याच लोकांना दाखवली. मला वाटतं आमिर खान पर्यंत सुद्धा ती फिल्म पोहोचली होती. आणि लोकांनी असं म्हटलं की अरे, आम्ही 200 करोड 100 करोडच्या बजेटमध्ये सुद्धा जे डिटेलिंग नाही आणत, सेटमध्ये म्हणा किंवा कॉस्ट्युम्समध्ये म्हणा, ते या शॉर्ट फिल्ममध्ये कसं काय आलं. आणि त्यावेळी आदित्य म्हणाला की मला ही फिल्म विकत घ्यायची आहे तुझ्याकडनं, मी प्रेझेंट करेन. आणि त्या ह्याने माझा आणि आदित्यचा हे चालू झाला. आणि मग आदित्याने रॉनीकडे मला भेटवलं. मग मी आलो मुंबईत. मग आदित्य त्यावेळी अश्वत्थामा करत होता. तर तो खूप मोठा प्रोजेक्ट होता, म्हणजे त्यावेळी मला वाटतं तो सगळ्यात एक्सपेन्सिव्ह फिल्म होती इंडियाची. तर त्यावेळी त्याने मला पुटफोर्थ केलं की तू ॲज समबडी, म्हणजे माझ्या अंडर कोणीतरी डिरेक्शन युनिटमध्ये असोसिएट म्हण किंवा काहीतरी म्हण, कारण मी इंजिनियर होतो त्याच्यामुळे त्याला त्याची गरज होती. तर त्याने म्हटलं की तू हे घे, तुला जॉब टाईप मी ऑफर करतोय. आणि मी त्या 2 मिनिटात मी सांगितलं की नाही, मला नाही जमणार. त्यावेळी माझा हे असा होता की मी ऑलरेडी 2 राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर मी असिस्ट करण्यासाठी नाही आलोय. तर मी 2 मिनिटात नाही म्हणून सांगितलं. आणि मला आठवतं त्याचं खारला ऑफिस होतं रॉनीचं, आणि मी तिथून उतरलो आणि मी पुढची ट्रेन पकडून गोव्यात परत गेलो. तर तिथे नो सांगणं पण गरजेचं होतं. आणि मग 2-3 महिन्यानंतर आदित्याचा मला परत कॉल आला, आणि आदित्य मला म्हणाला की मी स्वतःची कंपनी काढतोय आणि मला तुला डिरेक्टर म्हणून लॉन्च करायचं. तर मी म्हटलं ठीक आहे. मग त्याच्याकडे स्लेट होती, ती त्याने शेअर केली. मी म्हटलं की मी रॉमकॉम नाही करणार, मला रॉमकॉम नाही करायचा. आणि दॅट्स हाव ॲक्च्युली बारामुल्ला हॅपन. कारण बारामुल्ला काहीच लिहिलेलं नव्हतं, फक्त एक थॉट होता की काश्मीरमध्ये हॉरर प्लेस करायचा. हो. आणि मी आदित्यला सांगितलं की ठीक आहे, हा मला विषय काहीतरी इंटरेस्टिंग वाटतोय, काहीतरी वेगळा वाटतोय, तर मी गोव्याला जातो पुन्हा, आणि मग मी थोड्या दिवसांनी येतो. आणि मी 4 महिने घेतले टोटल. आणि मी रिसर्च केला, मी बऱ्याच लोकांकडे बोललो, काश्मीरला पण गेलो. आणि मी जानेवारी 2022ला ॲक्च्युली
मी त्याला म्हटलं, मी परत मुंबईत आलो आणि मी त्याला सांगितलं की माझ्याकडे पूर्ण स्क्रिप्ट रेडी, आणि मी काही साईन वगैरे काही केलं नव्हतं. म्हणजे ना मी पैसे घेतले होते, ना मी काही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. मी बस गेलो होतो, कारण तो काहीतरी विश्वास होता माझा आणि आदित्याचा, की एक वाचिक त्याच्यावरती बॉन्ड होता, की ठीक आहे, विश्वास होता तेवढा, काही त्याच्यात काही डाऊट नव्हता. सो मी परत आलो आणि मी म्हटलं माझ्याकडे पूर्ण स्क्रिप्ट आहे, मला तुझे 3 तास दे, मी तुला ऐकवतो. आणि त्या पहिल्या नरेशनला यामी होती, आदित्य होता, आदित्यचा एडिटर होता शिव पानेकर, आणि ही सगळी मंडळी होती. आणि त्यांच्यासमोर मी 3-3.5 तासात बारामुल्ला नरेट केली. त्यावेळी मोठं होतं स्क्रिप्ट, आणि ती मग ग्रीनलिट झाली, मग ती शूट झाली, आणि मग पुढे सगळा प्रवास चालू झाला. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आर्टिकल 370 शूट झालाय. सो आधी पहिली फिल्म टेक्निकली बारामुल्ला होती, दुसरी फिल्म माझी आर्टिकल 370 होती, कारण बारामुल्ला बघून जिओ आणि आदित्यला हा कॉन्फिडन्स आला की आर्टिकल 370 मी ह्याच्याकडे दिली पाहिजे. आणि मग त्या तऱ्हेने आम्ही ते पुढे केलं. मग ह्या सगळ्या मागे एकच विचार एवढाच होता की फिल्म, जसं तुम्ही आता म्हणालात तसं, फिल्म करताना ती लक्षात उरली पाहिजे. कारण ना, थिएटरमध्ये सुद्धा माझी जी जर्नी होती ना, त्याच्यात असं होतं की आजपर्यंत असं अशी एकही कलाकृती झाली नव्हती ज्याने खळबळ नाही माजली, असं. तर मला खूप ते माझा इगो हर्ट होतो जर मी काय केलं आणि ते फुस्स झालं म्हणा, किंवा तुम्ही ते आज बघितलं, उद्या तुम्ही दुसरी फिल्म बघायला लागला, तुमच्या मनात पण उरला नाही माझी फिल्म, तर मला ते नाही चालणार. तर तो विचार बारामुल्लाच्या मागे पण होता आणि आर्टिकल 370च्या. आणि ते रेंगाळत राहतात ती पात्र त्याच्यामधलं, म्हणजे अगदी तो असणारा भिंतीमागचा देवाराही त्याची व्हिज्युअल्स तुमच्या मनात हॉन्ट करत राहतात त्या सगळ्या ह्याच्यात. बरोबर. म्हणजे मला एक विचारायचं होतं की वैचारिक असणारी भूमिका हे कथानक ठरवते की एक कथा आहे त्याला आपण एक वेगळ्या वैचारिक भूमिकेत मांडावं? नाही, मला असं वाटतं की प्रॉब्लेम ना आता सगळ्यात मोठा असा जो आहे, जो आपण काय करतो, आपल्याला असं वाटतं आपण काय करावं, आपली विल पॉवर ही मॅटर करते. मला उलटं वाटतं, विल पॉवर पेक्षा वोंट पॉवर जास्ती महत्वाची आहे. काय नाही करायचं हे एका दिग्दर्शकाला माहिती असणं, किंवा कुठल्याही लेखकाला सुद्धा माहिती असणं जास्ती गरजेचं आहे. कारण आज कंटेंट एवढा येतोय, तुम्ही उठसूट एका दिवशी तुम्ही ठरवलं तर तुम्हाला वेळ कमी पडेल एवढा कंटेंट आहे. तर सगळ्यामध्ये सगळ्यात मेजर फॅक्टर जो आहे तो आहे की तुम्हाला त्याने काही फील होत नाही. युजली येतो पिक्चर, आपण बघतो जातो, सिरीज आपण बघतो येते जाते, मग आपण पुढची सिरीज येते, मग आपण बघतो जाते. काही आधी कसं असायचं, कंटेंट कमी असायचं, त्यामुळे आपल्या लक्षात, म्हणजे 90sचा सुद्धा कंटेंट जो होता किंवा 2000चा सुद्धा कंटेंट जो होता तो असा होता की तुम्ही पिक्चर्स पण बघा, बॉलिवूडने काय डिलिव्हर केले होते, स्वदेश, वीर झरा, चक दे इंडिया, ह्या कल्ट फिल्म्स झाल्या होत्या. किंवा इव्हन अनुराग कश्यपने नंतर जे केलं की ब्लॅक फ्रायडे, गुलाल, ह्या विसरत नाही तुम्ही. किंवा रामगोपाल वर्मा सरांनी जे केलं की तो एक सत्य बेंचमार्क होता. आता बेंचमार्कच्या गोष्टी जायला लागल्या. त्याचं कारण मला असं वाटत होतं की ती जी काही कलाकृती आहे ती तुम्हाला आत काही भिणतच नाही, कुठेतरी ती काही त्याने काही होत नाही, काय तुम्ही खूप क्लिशे हलतच नाही. तर ते त्याचा कुठलीही कथा वेगळ्या तऱ्हेने दाखवता नक्कीच येते. म्हणजे कथा जर तुम्ही आधी म्हटली, जसा तुमचा प्रश्न होता आता की कथा जर ही कथा आहे, ह्याला मी वेगळ्या तऱ्हेने कसं सांगू शकतो, तर काही ना काहीतरी वे असेल. तो मला सापडलाय की नाही हा प्रश्न आहे, किंवा तो आपल्याला सापडलाय की नाही तो प्रश्न आहे. आपल्याला नाही सापडला तर ती क्लिशे होणार, सापडला ग्रेट असं आहे. पण त्याचबरोबर आता इम्तियाज अलीने लव्ह स्टोरीलाच वेगळा अँगल दिला. नाहीतर मी म्हणू शकतो ना जनरिकली की लव्ह स्टोरीज मध्ये काही तुम्ही हलत विलत नाही, असं पण म्हणू शकतो, कारण ती लव्ह स्टोरी आहे, त्याच्यात कायच आहे, 2 हिरो हिरोईन असणार. पण इम्तियाजने त्याचा वेगळा स्टेक दिला आणि तो प्रत्येक फिल्म मध्ये देत राहिला, अगदी जब वी मेट पासनं, तमाशापासनं सगळ्या. सो तो भाग खूप महत्वाचा होतो की कथानक किती तुम्ही वेगळं करू शकता सो दॅट ते उरू शकतं. मग कुठलाही जॉनर तुम्ही रिइन्व्हेंट करू शकता. बारामुल्लामध्ये मेन हे होतं की मला सिरियस हॉरर इंडियातला रिइन्व्हेंट करायचा होता, की आता पुन्हा जर कोणी सिरियस हॉरर करायला जाणार आहे तर त्यांना विचार करावा लागेल, किंवा त्यांना बारामुल्ला 2दा बघावी लागेल आणि विचार करावा लागेल बेंचमार्क वेगळा सेट झालाय, आता मला त्याप्रमाणे विचार करावा लागेल. तर तुम्ही ट्रेंड सेट करताय. कारण मी पण तुंबाड ज्यावेळी बघितला होता, मला तुंबाड खूप आवडला होता. पण आता एक गोष्ट जी खरी म्हणजे वस्तुस्थिती आहे, ती तुंबाड रिलीज झाला त्यावेळी नव्हता चालला. तर मग माझ्या डोक्यात नेहमी प्रश्न असायचा की तुंबाड फिल्म तर ग्रेट आहे, मग ती रिलीज पण झाली पाहिजे वेगळ्या तऱ्हेने, पण त्याचबरोबर ती चालली पण पाहिजे, म्हणजे माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. मग त्याप्रमाणे त्याच्यात किती ड्रामा, किती सिनेमा, काय कसं तुम्ही ते अमॅल्गमेशन करता. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मग काश्मीरी पंडितांचा अँगल हा मला नेहमी वाटत होता की हा वेगळा अँगल त्याच्यात खूपच म्हणजे थरारक होईल वेगळ्या. त्याला एक वेगळंच डायमेन्शन मिळून जातं आणि ते असणारं शेवटी ते रिव्हील होतं त्यावेळेला इतकं अंगावर येतं या सगळ्या गोष्टी. हे सगळं करत असताना म्हणजे
वस्तुनिष्ठता, सत्य घटनांवरची जपलं जाणं, म्हणजे एक ब्रीफ मे बी प्रोडक्शन हाऊस किंवा प्लॅटफॉर्मकडून आलेलं असतं, OTT कडून, आणि त्याला ती जोड देणं, ह्यातलं तारेवरची कसरत रायटर म्हणून किंवा कशा अर्थाने हे प्रोसेस याबद्दल. कारण जी नवीन मुलं आज तुम्हाला फॉलो करतील किंवा तुला बघतील, तर त्यांच्यासाठी म्हणून गाईडलाईन्स काय असू शकतील? कारण ते जपत असताना कलात्मकताही जपायची आहे, असणारं प्रोफेशनल ब्रीफही जपायचंय, आणि त्या इनोव्हेशन विदिन अ फ्रेमवर्क हे कसं आणता येतं? नाही, मला असं वाटतं ना, जो ब्रीफ आपण म्हणतो ना, आपण एकाच गोष्टीचा विचार केला तर तेवढा पुरेसा आहे. ब्रीफ बद्दल मी म्हणेन की तुमची फिल्म चालली पाहिजे. हे बघा, कुठली फिल्म चालली ना तर कोणालाच कंप्लेंट नसते, कारण त्याच्यातनं पैसा रिकव्हर होतो. Absolutely. इकॉनॉमी आहे शेवटी. सो ती चालणं हा कुठल्याही प्रोडक्शन हाऊसचा, OTT प्लॅटफॉर्मचा, स्टुडिओचा पहिला पर्पज आहे. तुम्ही त्यांचा पैसा घेताय, तुम्ही 15 करोड घाला किंवा 50 करोड घाला, तो रिकव्हर करणं हे डिरेक्टरचं आणि दिग्दर्शकाचं पहिली ROI. रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ती रिकव्हर करण्यासाठी काय गरजेचं आहे हे आधी दिग्दर्शकाला आधी माहिती पाहिजे, इव्हन क्रिएटिव्हच्या आधी. कारण कथा मी किती चांगली लिहू शकतो, तर किती कथा खूप लोक चांगली लिहितात, पुस्तकं किती लोक चांगली लिहितात, नॉवेल्स किती लोक चांगली लिहितात, कादंबऱ्या किती लोक चांगली लिहितात, पण फिल्म म्हटली की त्याच्यात ऑडियन्स आला, आणि तो ऑडियन्स मी कसा गॅदर करू शकतो, नाही शकतो, त्याच्यामध्ये ऑडियन्स किंग होतो. Correct. तो ड्राईव्ह करणार आहे आज मी काय करू शकतोय काय नाही. पण आपल्याला असंही म्हणायचं की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं, स्वतःचं अस्तित्व घडवायचं, की माझी कथानं कशी असेल. मग त्याच्यात तो बॅलन्स हे जो सांधणं आहे. जसं आता बारामुल्ला तुम्ही म्हणाल, तर बारामुल्लामध्ये गाणं नाहीच आहे कुठेही. असं आता युज्युअल आपलं कॅल्क्युलेशन कसं असतं, गाणी ही इम्पॉर्टंट आहेत, बरोबर, पण आता बारामुल्लामध्ये तुंबाड सारखं पण गाणं नाहीये. तुंबाडमध्ये ऍटलीस्ट तुंबाडचं अँथम आहे. करेक्ट. बारामुल्लामध्ये ते पण नाहीये. की पिक्चर बघताना तुमच्या सगळं गाणी 2 येतात, ती तुमची क्रेडिटच्या नंतर, पिक्चर संपल्यानंतर येतात, त्याच्यामध्ये गाणंच नाहीये. मग आता ऑब्व्हियसली ब्रीफ प्रमाणे काय विचार होतो की अरे प्रोड्युसर म्हणेल की गाणं नाहीये, मी म्युझिक राईट्स कसे सेल करू. मग त्याला बॅलन्स आउट करण्या एवढी तुमची इम्पॅक्ट पाहिजे. म्हणजे मला नेहमी शब्दप्रयोग करावासा वाटतो तो इम्पॅक्टचा. कारण जर इम्पॅक्ट स्ट्रॉंग असेल ना, तर ऑडियन्स सगळ्या गोष्टींना माफ करतं, की चला मला गाणं नाही दिलं त्याने पण मला चालतंय, मला उलट आवडतंय कारण मी पटकन जातोय कथानकामध्ये पुढे. पण त्याचबरोबर ते आरटी नाही होता कामा. कारण आजकालच्या पुढच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय ना, ते आयदर विचार करतात नाही सत्यजित रे अशी फिल्म करायची, एकतर सत्यजित रेंना वापरलं जातं असं मला वाटतं पुढची जनरेशन, आणि त्याचबरोबर ह्या इन्स्टिट्यूट्स ज्या शिकवतायत फिल्म मेकिंग, मी नावं नाही घेत, पण कुठली इन्स्टिट्यूट, सत्यजित रे फिल्म एप्रिसिएशन कोर्स हे चालू असतं. ह्याच्यामध्ये ना ऑब्सेस होण्यासारखं काहीच नाही, कारण काळ वेगळा होता, तुम्ही शिकू शकता. प्लस सत्यजित रेंनी ड्रामा नसलेली फिल्म कधीच नाही केली. काय होतं नवीन जनरेशन ना, कारण ड्रामा लिहिणं कठीण आहे. मी बोर करू शकतो तुम्हाला इझिली. मला काय आहे, मी म्हणू शकतो ना ही कला आहे. एक माणूस चालत चाललाय, तो चालत चाललाय, काहीच होत नाहीये, वो चल रहा है. मग तुम्ही म्हणू शकता नाही हे आर्ट आहे. त्याला ती फसवणूक आहे, आर्ट नाहीये ते. चालत चालताना तुम्ही जर 15 मिनिटं मला दाखवणार असाल, तर मग तुम्ही डॉक्युमेंटरी करा, मला सिनेमा नका दाखवू, किंवा सिनेमा म्हणू नका स्वतःच्या कलाकृतीला. हा पुढच्या जनरेशनचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. कारण ज्यांना ड्रामा लिहिता येत नाही ते मग पळवाट काढतात शोधून, की मी ना सत्यजित रेचं नाव वापरतो किंवा ऋत्विक घटकचं नाव वापरतो, आणि मी म्हणतो की मी ना आर्ट फिल्म करतो. आर्ट फिल्म म्हणून काहीच नाही आहे, अशी काही गोष्टच नाही आहे. फिल्म ही फिल्म असते, तुम्हाला आवडते किंवा ना आवडते एवढंच फरक पडतो, बाकी काहीच नाही. तुम्ही त्याच्यातनं तुम्हाला बोर नाही झालं तर तुम्हाला ती आवडेल, किंवा तुम्हाला हे होईल. तुम्ही बोर झालं तर तुम्हाला ती नाही आवडायची, सिम्पल. मुद्दाम फेस करून मग ते डिक करून नाही ह्याचा अर्थ असा असेल, त्याच्या मागचं हे असं असेल. PhD पेपर तर लिहायचा नाहीये त्याला फिल्म बघायचे, ते एंटरटेनमेंटसाठी आलेत. हा ना खूप दिग्दर्शकांचा प्रॉब्लेम होतो. आणि फॉलो करणं हे एकापर्यंतच ठीक आहे. मी सत्यजित रेंना फॉलो करून पिक्चर नाही बनवू शकत, कारण काळ बदललाय, त्यांचा क्राऊड वेगळा होता, ऑडियन्स वेगळा होता, माझा ऑडियन्स वेगळा आहे. मला त्याची जाण असली पाहिजे की माझा ऑडियन्स काय करतोय, काय इम्पॅक्ट करतोय, काय बिहेव करतोय, कसा त्यांना रिस्पॉन्स करतोय, कुठली गोष्ट त्याला आवडते, माझी कुठली चॉईस अँड प्रिफरन्स त्याचे आत्ताचे काय आहेत. आणि त्याबरोबर दुसरी गोष्ट, स्टुडिओजची जी कॅल्क्युलेशन्स आहेत ह्यांना फाईटही करावं लागतं. मी असं नाही म्हणत की सगळ्या गोष्टी बरोबर असतील, कारण मला बारामुल्लामध्ये खूप फाईट करावं लागलं. कारण पहिला प्रॉब्लेम मला तो म्हणजे नाही हे 2 जॉनर्स तो आप मिक्स करोगे तो चलेगा नहीं, क्योंकि हमारा ऑडियंस रेडी नहीं है इस बात के लिए. ये क्या है, मतलब एक थ्रिलर भी आ रहा है, उसके साथ आप हॉरर भी डाल रहे हो, उसके साथ एंड का क्लाइमैक्स तो ड्रामेटिक है और इमोशन भी डाल रहा है. तो जॉनर को क्या बोलूं मैं ड्रामा बोलूं इसको, हॉरर बोलूं इसको, थ्रिलर बोलूं इसको, इन्वेस्टिगेटिव बोलूं, या एक्शन भी बोलूं. पिक्चर में तो एक्शन भी बहुत है.
तर मला त्यांना सांगावं लागायचं, भाई साहब ये होना चाहिए, ये नहीं है इसलिए आपकी फिल्म नहीं चल रही है, इतना लेयरिंग होना चाहिए तब जाके फिल्म चलती है, ये आपको पता नहीं है इसलिए मैं आपको बोल रहा हूँ. तर थोडं ब्लंट राहावं लागतं, थोडा कमांड ठेवावा लागतो. म्हणजे मी अगदी म्हणजे नेटफ्लिक्स काय असेल काय किंवा इव्हन स्टुडिओज असेल काय, मी प्रचंड प्रचंड भांडाभांडी करून पिक्चर इथे आणलाय आणि ती करावी लागते, कारण आपला पर्पज आहे स्टोरी आणि ती फिल्म. माझा काय पर्सनल इगो नाही आहे की माझं बरोबर असेल म्हणून मला तुम्ही चांगलं म्हणाल, हा उद्देश काहीच नाहीये. त्या कथानकाला पोषक काय असणारी पोषक असणारी गोष्ट, आणि तिला जे गरजेचं आहे त्याच्यासाठी मी फाईट करेन. माझ्यासाठी ते माझं बाळ आहे. आता मी अक्षरशः अशी ही पण वापरलेली आहे कैकदा, ज्यावेळी मला असं वाटायचं की काहीच नाही होतं, मी सांगायचो की माझं बाळ आहे. आता बाळ तुम्ही हात घालाल, तुम्ही काही छेडछाणी करायला लागलात तर मला पण वापरावं लागेल काहीतरी, सामदाम दंडभेद. आणि मी नेहमी मानतो सामदान दंडभेद हे चारही गोष्टी बारामुल्लामध्ये वापराव्या लागल्या, म्हणजे मॅटेफरिकली, की त्याच्यामुळे ती फिल्म अगदी रिलीज पर्यंत ती तशी उरली जशी ती मला हवी होती. एकदा का ऑडियन्सने तो रिस्पॉन्ड, काय होतं, ऑडियन्सला खूप अंडर एस्टिमेट केलं जातं आपल्या कंट्रीमध्ये. आपल्याला असं वाटतं की ऑडियन्स खूपच साधा आहे, त्यांनी काहीच बघितलेलं नाही आहे, 4 काहीतरी लेयर्स वाढल्या तर त्यांना ते कन्फ्यूज होतील, असं काही नाही. त्यांना ते पाहिजे, ती भूक आहे अजून मनोरंजनाची. मनोरंजनाची भूक आहे, मॅटेफर्सची भूक आहे, काय ह्याचं असेल तसा विचार करण्याची भूक आहे. ती दिली तुम्ही तर ते घेतील. पण त्यामध्ये मी असा पण ब्लाइंड नाही होऊ शकत की हा बारामुल्लामध्ये कॉम्प्लिकेट गोष्टी त्यांनी ऐकल्या, आता मी पुढच्या फिल्ममध्ये आणि कॉम्प्लिकेट करेन. हा विचार चुकीचा आहे. ते स्वतःवरती इतका पण विश्वास नका ठेवू की सगळंच बरोबर आहे. तर कुठेतरी ते बॅलन्स इम्पॉर्टंट आहे, की कधीतरी स्टुडिओ येऊन सांगतं, नाही रे बाबा मला वाटतं तुझं चुकतंय, किंवा लास्ट टाइम मी असं असं केलं होतं, माझं चुकलं, आता मी तुला सांगतोय ही परत चूक आपण रिपीट नाही करावं. हा एक ओपन दृष्टिकोन गरजेचा आहे, कारण आणि तो नर्वसनेस पाहिजे दिग्दर्शकामध्ये की माझं चालेल की नाही. संशोधनाची बारामुल्लाची प्रक्रिया नेमकी काय होती? काय रिसर्च वर्क, म्हणजे काश्मीरला जाणं आणि तिथून ही गोष्ट येणं घेऊन, हे काय प्रोसेस होतं? आणि येताना अख्खं बाउंड स्क्रिप्ट हो. त्याची प्रोसेस इंटरेस्टिंग असेल. मी थोडी पुस्तकं वाचली, म्हणजे कारण कसं आहे, काश्मीर म्हटलं की टेररिझम वरती पुस्तकं खूप आहेत, किंवा मिलिटन्सी, कॉन्फ्लिक्ट ह्याच्यावरती पुस्तकं खूप आहेत. मला हे बघायचं होतं की तिथल्या मिथ्स काय आहेत, आणि ती म्हणजे तिथे आपण म्हणतो ना 4 लोक चहा पीत बसलेत तर ते काय बोलतायत, हा जो एक भाग असतो एका झाडाच्या पारावरती बसून जो आपण बोलतो, कारण ती डिफाईन करते ती प्लेस. तर ते मला माहिती पडत नव्हतं. मी पुस्तकं खूप वाचली, त्याच्यात मला खूप गोष्टी सापडल्या ज्याच्यात थोडंसं हॉरर होतं, थोडंसं मिथ होतं, पण तरी मला असं वाटत होतं की तिकडे जाऊन ना काहीतरी वेगळं सापडणार आहे. तर मी तिथे गेलो. मग त्याच्यात मला लक्षात आलं की तिथे भूतांना, मला तो भाग खूप आवडला. भूत आता असतातच ना, कुठे ना कुठेतरी मिथ असतं, इकडे भूत आहेत तिकडे भूत आहेत. तर ते भूतांना भूत म्हणतच नव्हते, ते साया म्हणत होते. आणि ती गोष्ट मला डोक्यात उरली. म्हणजे तिथे एक टर्म वापरली जायची की साया चिपक गया, की यहाँ पे मत जाना नहीं तो साया चिपक जाएगा. मग मला ना तिथे खूपच ते म्हणजे असं हे वाटलं की अच्छा, ते भूत नाही म्हणत आहेत, त्याला साया म्हणत आहेत. आणि तिथून ती आयडिया आली की मला माझ्या फिल्ममध्ये ती शॅडोजच पाहिजे. मला नकोय क्रिचर्स किंवा चुडेल किंवा ते जे युजली दाखवलं जातं ते नकोय. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात काय आली तिथे गेल्यानंतर, की ना भीती ही भूताला बघितल्यामुळे नसते. भीती ही भूत आहे हे माहिती असण्यामध्ये, अस्तित्वाचीच भीती आहे. ती जिथपर्यंत तुम्हाला तो दिसत नाही ना तिथपर्यंत त्याची मजा आहे. तो दिसला की तुम्हाला कळला की तो कसा दिसतोय, त्याचे केस कसे आहेत, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचे पाय कसे आहेत, ते तुम्हाला कळलं. एकदा तुम्ही ते बघितलं की त्याच्यात काय अज्ञातातच ती भीती आहे, की तुम्हाला माहितीच नाहीये त्याच्यामुळे ती भीती आहे. आणि माझ्या त्या सगळ्या गोष्टी बघितल्या नाही. इव्हन त्याच्यात खूप गोष्टी होत्या त्यानंतर आम्ही काढल्या. म्हणजे पुराणात सुद्धा ज्या तऱ्हेने काश्मीर किंवा बारामुल्ला स्पेसिफिकली, ज्याचं नाव वराह मूल होतं आधी, की तिथे जलोद्भव नावाचा एक राक्षस राहायचा. तो ह्याच्यात म्हणजे त्याला श्वास घेण्यासाठी पाणी लागायचं, त्याच्यामुळे तो पाण्याच्या आत असायचा. आणि मग नागाज वगैरे ज्यावेळी काश्मीरमध्ये आले त्यावेळी जलोद्भवाने हाहाकार मचवला की तो बाहेर यायचा, त्यांची यज्ञ भस्म करायचा, गावं लुटायचा वगैरे. तर शेवटी सगळ्या नागाजनी एकत्र येऊन देवाला साकडं घातलं की बाबा रे काहीतरी कर या जलोद्भवाचं, ह्याला कसं काढणार. मग इंद्रदेवाने विचार केला की मी पूर्ण झेलम खाली करतो, आणि पूर्ण झेलम ड्राय केली. आता ड्राय केल्यामुळे जलोद्भवाचं काय झालं की तो गेला ह्याच्यामध्ये डोंगरावरती, म्हणजे पहाडी वरती तो गेला लपून बसायला. आता तो लपलाय, आता काय करायचं. मग इंद्राने एका गरुडाचं रूप घेतलं आणि एक मोठा दगड त्याच्या चोचीत घेतला आणि तो त्याच्या डोक्यावर मारून जलोद्भवाला मारला.
किंवा आता गडबात जी गोष्ट आम्ही दाखवली फिल्ममध्ये की ती फिश राईस प्लेट्सची जी पंडितांची हो. गोष्ट असते, तर त्याच्यात सुद्धा काय ग्रहदेवता आहे, त्याच्यात ग्रामदेवता म्हणा, आपल्याकडे पण आहेत जागेवाले की जागेवाले, किंवा हे सगळे कॉन्सेप्ट गोव्यात पण आहेत, कोकणात आहेत, सगळीकडे आहेत, देवचारपासून. देवचारपासून. सो हा कॉन्सेप्ट मला ना ह्याची कॉमन हे मिळाले मला की अरे हे आपल्याकडे पण आहे, त्यांच्याकडे पण आहे, त्यांना फक्त वेगळं म्हटलं जातं. मग आता आमच्या गोव्यात कसं आहे की देवचार म्हटलं की तुम्ही गाडीने जाता, तर तुम्हाला आता दूधसागरला तुम्ही जाणार, सपोज धबधब्याला बघायला जाणार, तर तिथे मध्ये दूधसागरचा देवचार आहे मध्ये. तर असं म्हटलं जातं तुम्ही गाडी घेऊन जाणार तर मध्ये थांबा, तिथे नारळ ठेवा, उदबत्ती लावा आणि मग चला, नाही तर गाडी बंद पडेल, असं म्हटलं जातं. तो आणि लोक सर्रास करतात, कुठल्याही धर्माचे असतील तरी ते करतातच करतात. तर तो कॉन्सेप्ट तसाच ग्रामदेवतेचा तिथे आहे की ती ग्रामदेवता कुठेतरी वरती attic मध्ये राहते आणि एका विशिष्ट दिवशी मी प्रसादाच्या ह्याच्यात रॉ फिश आणि राईस त्याला नेऊन ठेवतो. मग त्या मुलांमध्ये मला त्यातले अवशेष सापडले, कारण मुलं मग घाबरायची की वरती गेलं की काय होईल. मग थोड्या अशा कथानक असायच्या की ज्याच्यात ती कोणीतरी खाल्लं की ते कुठे गेलो, मग खाल्लं. किंवा पोरांना मुद्दाम घाबरवायला पण ही गोष्ट सांगितली जायची की ऊपर मत जाणार नाही, तो ऊपर मतलब वो कोई तो है, असं. पण ह्या सगळ्यामध्ये तो देव आहे, अशा प्रकारचा तो दानव नाही आहे, तो देव आहे, ज्याला आपण एक काहीतरी देतोय की तू सगळं व्यवस्थित ठेव, पण तुला मी काहीतरी देतो, तुझी सकारात्मक आहे. तर म्हटलं की हे सगळे एकंदर हे बघितल्यानंतर लक्षात आलं की त्याचा हे पूर्ण भारताशीच आहे, जसा आपल्या सगळीकडे आहे ना तसा संस्कृतीची पाळंमुळं तिथपर्यंत पोहोचले. मग म्हटलं की तो सगळा एक 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 करून मी ते पेरलं, कसं काय, कुठे काय पेरू, साया आणलं, गडबात आणला, या सगळ्या, मग ती भजनं ऐकू येणं, हे सगळे ऍक्च्युअल इन्सिडेन्सेस आहे की तिकडे पंडित गेल्यानंतर लोक सांगतात की त्यांचं फर्निचर चोरलं गेलं, सगळं त्यांची घरच्या घरं उजाडली त्यांनी. पण चोरल्यानंतर ना लोकांना असे एक्सपिरियन्सेस आले, मी एक टेबल घेऊन आलो पंडिताच्या घराहून माझ्या घरी चोरून आणलं, तर नंतर ना मला त्याच्या ड्रॉवर्समध्ये काहीतरी वाटायला लागलं, काहीतरी विचित्र काय काय गोष्टी व्हायला लागल्या. आणि मग तो एक थिंकिंग आलं की ह्या पर्टिक्युलर फर्निचरच्या मागे कोणाची तरी इच्छा आहे, ती इच्छा मला आता नडते कारण मी ती चोरली. मग लोकांनी कैककडे असं पण झालं की लोकांनी नेऊन परत त्या घरी ठेवलं, म्हणजे घाबरूनच की नकोच ते काही, त्याच्यामुळे माझ्या पोरांना किंवा माझ्या फॅमिलीला काही हे नको, मी नेऊन ठेवतो परत. हे सगळं बघितल्यानंतर एक माहोल तयार झाला आणि मग म्हटलं की असं आपण ते पॉप्युलेट करू. पण दोन्ही कलाकृती म्हणजे आर्टिकल 370 आणि बारामुल्ला, म्हणजे गोष्ट तशी बघायला गेली तर तितकीच भावनिक आहे, तितकीच ओव्हरऑल असणाऱ्या राजकीय सामाजिक परिस्थितीतल्या ढवळाची, ती संस्कृतीची तिथली आहे. प्रेक्षकांनी काय नजरेने, काय दृष्टिकोनाने, भावनिक दृष्टिकोनातून पाहावं, राजकीय दृष्टिकोनातून पाहावं की सिनेमा म्हणून पाहावं, म्हणजे बिंग डिरेक्टर काय तुमचं लेन्स असतं त्या सगळ्याकडे? आर्टिकल 370 नेहमी मी म्हणतो राजकीय दृष्टिकोनातूनच बघावं, म्हणजे विथ सिनेमा, कारण तो सिनेमा आहे शेवटी. त्याच्यात मी भावनिक याच्यावरती जास्ती फुटफोट केलं पण नाही, सोडून मला वाटतं यामीचं कॅरेक्टर आणि तिची थोडीशी बॅकस्टोरी जी हलकीशी 5% येते. पण त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मला ती नेहमी राजकीय हेच वाटली, कारण इंडियामध्ये, भारतामध्ये आपल्याकडे पॉलिटिकल थ्रिलर्स होतच नाहीत. आपण घाबरतो ना, तर माझ्या नावावरती कोणीतरी कलंक करेल, मला म्हणेल प्रॉपॅगंडा फिल्म केली आहे, किंवा मी आयदर भक्त आहे किंवा हे, बरोबर आहे, हे नरेटिव्ह चालू होतात. मला त्याच्याचमुळे तो फिल्म करायचा होता, कारण मला असं लक्षात आलं की कोणी नाही करणार आहे. माझा पुढचा प्रश्न तोच होता की हे सगळं वाद आणि हे सगळं होणार याची पूर्ण कल्पना होती आणि मी तो केलाच कारण तो होणार आहे. म्हणजे मला माहिती होतं की माझ्यावरती चिखलफेक पण होईल, प्रोडक्शन वरती पण चिखलफेक होईल. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर प्रॉपॅगंडा फिल्म डिक्लेअर करून लोक मोकळी झाली होती, कारण मला हे आवडलं की अच्छा आता तुम्ही प्रॉपॅगंडा म्हणताय ना, आता पिक्चर आल्यानंतर बघूया काय म्हणताय. आणि तेच झालं, कारण पिक्चर आल्यानंतर लोकांनी, म्हणजे अगदी ज्यांनी प्रॉपॅगंडा म्हटलेलं त्यांनी पण मला फोन करून सांगितलं, मी नावं नाही घेत आता, पण मी मोठ्या लोकांनी फोन करून सांगितलं जे क्रिटिकल आहेत गव्हर्नमेंटच्या ह्यांचे वगैरे, त्यांनी पण की आदित्य मला फिल्म मात्र खूप आवडली, फक्त माझं नाव कुठे घेऊ नकोस की मी तुला फोन करून सांगितलं की मला फिल्म खूप आवडली. माझ्यासाठी तो खूप मोठी ही होती की पसंतीची पावती आहे की अच्छा एवढं, म्हणजे तुझे विचारसरणी जरी मॅच करत नाही तरी पण सिनेमा म्हणून तुम्हाला ती आवडली आणि तुम्ही भावलात त्याच्यामुळे, ते माझ्यासाठी खूप मोठं होतं. आणि नाही तर करण्यात काय अर्थ आहे. माझं म्हणणं होतं की उगाच एक काहीतरी थ्रिलर म्हणून फिल्म केली तर त्याचं काय होणार आहे. ऍटलिस्ट ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही एक इम्पॉर्टंट चॅप्टर ह्याचा, ज्याच्यात म्हणजे 60 वर्ष आपल्या भारतामध्ये एक अशा जागेला आपण एक असं दायित्व दिलं होतं की तू ऑलमोस्ट स्वतःला वेगळा देश सुद्धा घोषित केला तरी चालेल, ऑलमोस्ट ते होतं. तुम्ही जनगण मन म्हणता, त्यांनी जनगण म्हणायची काही गरज नाहीये. तुम्ही जीएसटी इथे लागू करता, तिकडे लागू होतं असं काहीच नाहीये, कारण आर्टिकल 370 मध्ये ते झालं होतं. आणि हे असं कुठल्याही सेक्युलर सो कॉल्ड कुठल्या देशामध्ये चालेल,
अगदी अमेरिकात उद्या जर म्हटलं शिकागोने की आम्ही वेगळा देश मानतो, तर ते चालवून घेतील का? उद्या ते सरळ तिथे आर्मी पाठवतील आणि सगळं काबीज करून उडवतील जर असं काही झालं तर. हे फक्त आपल्या देशात आपण हे केलं होतं आणि ते सुद्धा एका निष्फळ फालतू कारणासाठी ज्याच्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे तो त्या मागे अपार्ट फ्रॉम पॉलिटिकल लिडर्स जी काही पीएमओची ब्युरोक्रॅट्स होते, जी टीम होती, त्यांचे कुठेतरी कष्ट दिसणं. आणि त्यात मी तुम्हाला खरं सांगतो, मी 50% पण दाखवू नाही शकलो. म्हणजे एवढ्या कमी वेळात आपण किती दाखवणार हा एक जो भाग होता, मी बऱ्याचशा गोष्टी दाखवू नाही शकलो. अगदी रोमांचक दृष्ट्या सुद्धा जे पॉलिटिक्स झालं होतं, म्हणजे 4 तारखेला सकाळी व्हीप लिडरने रेझिग्नेशन दिलंय. आता व्हीप लिडर रेझिग्नेशन देतो म्हणजे डिस्क्वालिफिकेशनच्या ह्याच गोष्टी जातात. सो तुम्ही जर दुसऱ्या पार्टीचे आहात आणि तुम्ही माझ्या बाजूने हे देताय, व्हीप लिडर कॅन डिस्क्वालिफाय यू युअर वोट. पण त्याच्या सकाळी व्हीप लिडर हे 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 रोमांचक राजनीती आहे ही. आणि ही सिनेमा आहे. इट इज ड्रामॅटिक. ड्रॅमॅटिक. सो हे कसं केलं हे सगळं मी दाखवूच नाही शकलो, कारण तेवढा वेळच नव्हता. कारण एवढं 2 तासात आपण ती फिल्म दाखवणं, आणि त्याच्यात आधी लोकांनी हे पण म्हटलं, म्हणजे अक्षरशः जिओ स्टुडिओ सुद्धा ज्यावेळी बॅकिंग करत होते, त्याने ज्योती मला नेहमी म्हणायची की आदित्य तू एका लिगल गोष्टीवरती फिल्म करतोयस, सो तू हे बघ हा कसं, म्हणजे कारण इन्फॉर्मेशनच आहे फक्त. आता या इन्फॉर्मेशन वरनं आपल्याला ही सेट करायची रचायचं, आणि लोक बोर नाही होता का मग. आणि मी तिला नेहमी सांगायचो की हे ह्याच्याचमुळे मी पिक्चर घेतलाय हातात, कारण तो एक काही असा अटॅक नाहीये की चला एक कुठेतरी मिसाईल उडवलं आणि अटॅक झाला, तुम्हाला ॲड्रेनलिन रश आला आणि तुम्हाला आवडला. सो आणि दुसरी गोष्ट बारामुल्लाची जर मी म्हणेन, मी ती राजनीतिक याने म्हणतच नाहीये, ती भावनात्मकच आहे. भावनात्मक सिनेमाच आहे तो माझ्यासाठी, कारण एवढे लेयर्स आहेत, एवढी कॅरेक्टर्स आहेत. एक मुस्लिम फॅमिली आहे, एक हिंदू पंडिताची फॅमिली आहे, आणि दोघंही स्वतःला एकामेकाला क्लोजर देत आहेत. ह्याच्यासारखी स्टोरी नाही होऊ शकत. कारण शेवटी ज्यावेळी रिद्वानचं कॅरेक्टर जाऊन त्या भावाला शोधतं आणि भावाला जाऊन तो मुलगा टिकन देतो आणि सांगतो की माझी ती फ्रेंड आहे, आणि 30 वर्षांचा गॅप आहे दोन्ही कालावधीमध्ये, हे ह्याच्या एवढी चांगली ही मला नाही कुठली, म्हणजे मला वाटत की ती भावनात्मक आहे. मग भावनाच सगळ्यात मोठी आहे, बाकी सगळं गेलं तेल लावत अशा ह्याच्यात आहे. क्या बात आहे. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटतं. बॉटम लाईन यामध्ये ओव्हरऑल हल्ली कोणी उठतं आणि टीकेचा सूर लावतं आणि ट्रोलिंग, आणि त्या सगळ्याकडे ॲज अ डिरेक्टर एक कलात्मक माणूस, लेखक कशा अर्थाने बघतो, आणि त्याला आपण कुठपर्यंत त्याला रिस्पॉन्ड करायचंय, रिॲक्ट करायचंय, काय नेमकं मनात असतं त्या ह्याच्यात? नाही, मला असं वाटतं रिॲक्ट करायची काही गरजच नाही आहे. काय जी तुमची कला आहे ना, त्याने ते ऑटोमॅटिक रिॲक्शन होईल. जर तुम्ही नाही केलंय आणि तुमचा कुठेतरी इंटेंट चुकीचा आहे, तर तुम्ही फसाल आणि तुम्ही डिझर्व करता फसणं. सपोज मी आता आर्टिकल 370 अशा कारणामुळे केली होती की चला पिक्चर इलेक्शनच्या आधी येतोय, मस्तपैकी पैसे पण कमवायला मिळतील, हिट पण होईल, आणि इंटेंट जर माझा करप्ट आहे तर मी फेल झालो असतो. मी फेल नाही झालो कारण इंटेंट तो कधीच नव्हता, कुठल्याही बाजूचा इंटेंट. म्हणून तर आम्ही त्यामुळे कॉन्टेंट इतका सघन आला. हा, त्याच्यामुळे ते ऑडियन्सना कळतं. मला आज बारामुल्ला ते तसंच वाटतं. बारामुल्ला तर मी जास्ती एकटा होतो. म्हणजे हा जो मी तुम्हाला म्हटलं ना की हा फाईट होती माझी, ही जास्ती एकटेपणातली फाईट होती, कारण मी प्रत्येकाला कन्व्हिन्स करत होतो. माझ्या एडिटरपासनं ते स्टुडिओपासनं प्रत्येकाला मला रोज कन्व्हिन्स करावं लागायचं की बाबा रे हे चालेल नाही, हे फुटेल, हे असं एक्सप्लोड होईल. कारण प्रत्येकाला असं वाटत होतं की अरे नाही, हे काहीतरी वेगळंच आहे, आणि पण हे वेगळं एवढं वेगळं आहे की लोकांना ते कदाचित आवडायचं नाही. तर मला ह्यावेळी सुद्धा असं वाटलं. पण आता जर मी बघतोय की तो मंदिराचा सीन रील होतोय, काय व्हायरल होत आहेत ती रील, हे सगळं का होतंय? कारण कुठेतरी माझ्या मनातली जी ती एक पोटतिडक आहे म्हणा, किंवा त्यातली जी कन्व्हिक्शन आहे ना, ती ऑडियन्स पर्यंत सुपरस्टिशियसली कशी तरी पोचते. कशी ते मला नाही माहिती, पण ते बघताना ऑडियन्सला ते फील होतं ज्या फिलिंगने मी ते तयार करताना, ज्या कन्व्हिक्शन तितकं सघन आहे. हा, आणि ते विसरणं फार सोपं पण आहे. एकदा तुम्हाला सक्सेस मिळाला की तुम्हाला असं वाटायला लागतं की ठीक आहे, आपला फॉर्म्युला आहे, चालतोय, मी पुन्हा तसाच फॉर्म्युला अप्लाय करेन. ते नाही चालायचं, कारण मग ती ऑटोमॅटिकली ते तशी नाही होत, आणि त्यातलं नाविन्य हरवतं. त्याच्यामुळे ते मला असं वाटतं की इट इज ऑल अप टू, आणि काही रिस्पॉन्ड करायची काही गरज नाही. आता आपण बघतो धुरंधर बरोबर काय चाललंय. पहिल्यांदा आली त्यावेळी लोकांनी म्हटलं हवा नाही आहे, काहीच हे नाहीये, ओपनिंग नाही मिळायची, निगेटिव्ह हे आल्या, प्रोपॅगंडा फिल्म म्हटली. आता काय कुठे कुठे गेली ती सगळी. म्हणजे आता परवा सुद्धा एका माणसाने, मी नाव नाही घेत, पण एका माणसाने एक युट्यूब व्हिडिओ जनरेट केलाय सांगून की 300 करोडची फिल्म मी डिस्ट्रॉय करून दाखवतो एक व्हिडिओ करून. तर त्याच्या खाली कमेंट्स जर वाचल्यात तुम्ही, साधारण एक 2-4 हजारच्या कमेंट्स आहेत. सगळ्यांनी सांगितलं तर तू ती 500 करोडची फिल्म आता तू 1000 करोडची करणार आहेस बिकॉज ऑफ द व्ह्यू. कारण काय, लोकांना इंटेंट कळतो, आणि जर तुम्ही सत्य परिस्थिती दाखवत असाल विथ प्रूफ्स, विथ डॉक्युमेंटेशन, तर मग काय आता सत्याला कुठला प्रोपॅगंडा आला आणि त्याला चॅलेंज कुठलं आहे?
26/11 एका तऱ्हेने झाले तर ते तशाच तऱ्हेने झाले. जर त्याच्यात ISIचा भाग आहे तर ISIचा भाग आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत नाही, जर प्रूफ मी दाखवतोय तर. तसं आदित्यने केलं आणि मला वाटतं आता धुरंधर त्याच्यामुळे चालतोय. आणि सेम पॉलिसी त्यावेळी पण धुरंधरच्या वेळी पण वापरली होती, बारामुल्लाच्या वेळी पण वापरली होती, 370च्या वेळी पण वापरली होती, की कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स नाही दिला, कुठल्याही रिव्ह्यूअरला पैसे नाही दिले. आणि आजकाल ते पण चाललंय, रिव्ह्यूअरला पैसे नाही दिले, सामोसा नाही पोचले, तर मग ते मस्तपैकी 2 स्टार 1 स्टार. बारामुल्ला दुपारी सकाळी रिलीज झाली, दुपार 12 वाजता रिलीज झाली, दुपारपर्यंत 2 स्टार आणि 1 स्टारचे रिव्ह्यूज होते, अगदी संध्याकाळपर्यंत. आणि एकदम म्हणजे मला अजून आठवतं एका ह्याने इट इज डेंजरसली पर्सुएसिव्ह असं म्हटलं होतं. म्हणजे फिल्म मला आवडते पण हे विष आहे असं मला प्रॉपरली हे केलं होतं, की किंवा की हे खोटं दाखवतोय तो आणि त्याच्यात तो विष पेरायचा प्रयत्न करतोय 2 वेगळ्या धर्मांमध्ये. हे सगळे आले पण संध्याकाळपर्यंत सगळा आवाज पुस्स झाला. कारण आणि तिथपर्यंत मी काही रिस्पॉन्स नाही केला. मी असं नाही केलं की बाबा मी त्याला जाऊन टॅग केलं, मी विचारलं बाबा तू असं का बोललास, तुझी हिंमत कशी झाली, काय नाही. कारण ऑडियन्स तेच धरेल. ऑडियन्स महत्वाचा आहे, रिव्ह्यूअर्स इम्पॉर्टंट नाही आहेत, ट्रोलर्स इम्पॉर्टंट नाही आहेत. ते करतील, त्यांचं माध्यम आहे, ते डेमोक्रेसी आहे आपल्याकडे. मला सुद्धा उद्या जर वाटलं कुठली तरी फिल्म वाह्यात आहे तर मी जाऊन बोलू शकतो की ही वाह्यात आहे फिल्म, मला नाही आवडली. त्याच्यासाठी तुम्ही मला धरू नाही शकत, किती पण मी चुकीचा असेल किंवा बरोबर असेल. मग ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बाकी मला नाही वाटत काय त्याला काही लक्ष देऊ. कारण तुम्ही रिस्पॉन्स देता तेव्हा तुमची कुवत खाली येते. एवढं खाली यायची काही गरजच नाहीये. तुम्ही एक कलाकृती केली, तुम्ही करा, बाकी सगळं ऑडियन्स ठरवेल. निश्चित. ओव्हरऑल आत्ताच्या या राजकीय परिस्थितीत प्रेक्षक अधिक पॉलिटिकली अवेअर झालाय असं वाटतं का, ह्या सगळ्या स्वीकारण्याच्या दृष्टीने किंवा त्याकडे बघण्याच्या दृष्टीने तिथला डोळसपणा अधिक तीक्ष्ण झालाय असं वाटतं? 100% काळ बदललाय. मी तर आता मुद्दाम धुरंधरमुळे तर जास्ती म्हणेन. कारण हे फाउंडेशन होतं आर्टिकल 370. आमच्या कंपनीमधनं आर्टिकल 370 आधी आला, त्याच्यानंतर बारामुल्ला आला. बारामुल्लाच्या वेळी पण प्रचंड प्रचंड कठीण परिस्थितीतनं तो कम्प्लीट केला गेला. आधी नेटफ्लिक्स इन्व्हॉल्ड नव्हतं. सो सुरुवातीला थिएट्रिकल करायचाच प्लॅन होता, पण काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे ते आम्ही नाही करू शकलो. पण पण आदित्यचं त्याच्यावर बारामुल्लामध्ये ऐकल्यानंतर काही स्पेशल हे होतं आदित्यधरचं काही त्याच्यावरच्या स्पेशल कमेंट्स किंवा हे आपण असं करूया किंवा त्याचं, कारण मुळात त्याचं उरी किंवा त्या सगळ्या गोष्टींवर त्याचं असणाऱ्या काश्मीरवरचं प्रेम हे वेगळ्या अर्थानं अधोरेखित करणार आहे. नाही, मेन काय ना आदित्यचं की मी आणि म्हणजे आदित्य ज्यावेळी मी आदित्यला ही गोष्ट सांगितली आणि ऐकवली की अशा तऱ्हेने करू, एकतर आदित्य हॉरर फिल्म्स बघत नाही आणि हे मला माहिती होतं की त्याला तो घाबरतो. म्हणजे हॉरर फिल्म्स तो नाही युजली बघत. म्हणजे तो चालू केला की तो म्हणतो मैं जा रहा हूँ, मेरे से नहीं देखा जाएगा, बिकॉज ऑफ द हॉरर, जस्ट ट्रोप ऑफ अ हॉरर. मी पंडितांच्या याने असं नाही म्हणत आहे, जनरल कुठली हॉरर फिल्म ते मला आधीपासून माहिती होतं. त्याच्यामुळे मी आदित्यला नेहमी असं म्हणत होतो की बघ तू आता माझ्यावरती तू ट्रस्ट ठेव. कारण मला माहितीये की मॉडर्न हॉरर कुठे पोहोचलाय किंवा वेस्टर्न हॉरर कुठे पोहोचलाय, बाहेरचे इराणियन हॉरर कुठे पोहोचलाय मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्याप्रमाणे त्याचा विचार करून काहीतरी एक्सपेरिमेंट करून नवीन करायचा प्रयत्न करतोय, ना की मी आधीचं प्रेसिडिंग रेफरन्स ऑफ इंडिया. कारण इंडियाचा सिरियस हॉरर प्रचंड मागे आहे, तो आपण रेफरन्स घेऊच नाही शकत. आपल्याला म्हणजे खूपच प्रॉब्लेम होईल. कॉमेडी हॉरर खूप पुढे गेला पण सिरियस हॉरर नाही गेला, जॉनर म्हणून काही पुढे नाही गेलो आपण. सो तो एक भाग मी त्याला आधीपासून क्लिअर केला होता. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात, मी त्याला अमृतसर जंक्शनच्या एक्सपिरियन्स मधनं सांगितलं होतं की तुमच्या फॅमिलीने, मी त्यांच्या वडिलांची खूप हेल्प घेतली, भूषणधर त्यांच्या मामांची ज्या गोव्यात राहतात त्यांची खूप हेल्प घेतली. ते स्वतः बारामुल्लाचे होते. आदित्य पण बारामुल्लाचा आहे, त्याचं घर होतं बारामुल्लामध्ये. पण मी म्हटलं होतं की हा ना एक त्रयस्थ माणूसच करू शकेल, ज्याची त्याच्याशी काही इमोशनल बॅगेज नाहीये पण एक एम्पॅथी आहे, बरोबर, अटॅचमेंट होते ऑटोमॅटिकली. तोच माणूस हे करू शकेल. त्यामुळे त्रयस्थ दृष्टिकोनातून त्या गोष्टी बघू शकतो. कारण हाच आता बघा विचार की एक मी पंडितांना साया बनवलं आणि तरी ते सेव्हियर्स ऑफ द व्हॅली झाले. हा दृष्टिकोन ना मला नाही वाटत सोप्या तऱ्हेने एका पंडिताकडनं येईल, कारण पंडित ऑलरेडी त्या पेन मधनं जातोय आणि पार्टी नाही होऊ शकत. हा म्हणजे काश्मीरी हिंदू हा त्याच्यातनं जातोय ना, त्याच्यामुळे त्याला ते फील नाही व्हायचं, कारण तो ऑलरेडी त्या पेन मध्ये आहे. तो ते पेन कशी काढायची इतकी 30-40 वर्ष बिचारा फेस करतो. नाही, आणि स्वतःला विलग करणं आहे ना त्या दुःखापासून किंवा त्या विवंचनेपासून, हेच मोठं अवघड. मला फक्त काय आदित्यचं सगळ्यात मेजर मी म्हणेन की तो कुठल्याही गोष्टीना जरी किती बोल्ड असते ना तरी तो ऍक्सेप्ट करत होता आणि तो मला कुठे त्याने थांबवलं नाही की नाही हे असं नको दाखवूया, ह्याच्यामुळे काहीतरी होईल. कारण मला ते बोल्डनेस प्रोड्युसरकडनं हवा होता की तू मागे उभा राहा आणि मी जर म्हणतोय की हे असंच दाखवायला हवं तर ते तसंच दाखवायला हवं. कारण ते असं नाही दाखवून चालणार की चला आपण काहीतरी बॅलन्सिंग ऍक्ट खेळूया, आपण असं काहीतरी, कारण त्याच्यातनं मग फॅक्ट्स रप्चर होतात.
आणि मग ते माझं जास्त घातक आहे. घातक आहेत. कारण मी नेहमी म्हणतो की काश्मीरी हिंदू नंतर येऊन उठून नाही म्हणता का मग की आदित्यने काहीतरी दाखवलं पण ह्याच्यात हे चुकीचं आहे, हे असं नव्हतं घडलं, हे आमच्या बरोबर वेगळ्या तऱ्हेने घडलं होतं आणि त्याने खूपच काहीतरी असं वेगळं पिक्चर प्रेझेंट केलं, हे नाही होऊ शकत. कारण म्हटलं मग मी फेस नाही करू शकायचं, मला ते मी झोपू नाही शकायचो. ते आदित्यने खूप सपोर्टिव्हली केलं. आणि ऑफकोर्स स्टोरी नंतर जशी आम्ही एक साधारण 4-5 ड्राफ्ट केले त्याच्यात मी आणि आदित्य एकत्र स्टोरी लिहित होतो, स्क्रीन प्ले मी आणि मोनाल ठाकर लिहित होतो. अच्छा. तर आम्ही ते मग हे करून एक 4-5 ड्राफ्ट त्याचे पुढेपर्यंत शूटपर्यंत जाईपर्यंत आम्ही 4-5 ड्राफ्ट केले. त्याच्यात प्रचंड थोडे मोठे चेंजेस झाले, पण एक तो बेसिक जो आपण क्लायमॅक्स बघतो ना तो आधीच्या ड्राफ्टमध्ये जो लिहिला होता तोच आहे एक्झॅक्ट. वा. पुढच्या प्रोजेक्ट बद्दल म्हणजे राजकीय सामाजिकच असणार आहे की थोडा वेगळा जॉनरा? नाही, जॉनर आता झाले हे दोन्ही. मला आता राजकीय म्हणजे पॉलिटिकल थ्रिलर कुठलाही करायचा नाहीये, मला हॉरर पण करायचा नाहीये. माझा एकच हे आहे की जे काही करेन ते वेगळ्या जॉनरमध्ये झालं पाहिजे आणि ते जे करेन त्याच्यामुळे जॉनर बेंड झाला पाहिजे. ओके. की हा एक मेजर हे आहे. आता सध्या मी एका ऍक्शन फिल्मला माउंट करायचा प्रयत्न करतोय, रिव्हेंज ऍक्शन फिल्म, पण त्यातही सामाजिक हे आहे. म्हणजे असं नाही की त्याच्यात सामाजिक हे नाहीये पण पॉलिटिकल नाहीये. आणि अशा गोष्टी कारण एका बाजूने हे पण आहे की मी गोव्याहून येतो आणि मला असं पण एक खंत आहे की माझ्या गोव्याला गोमंत भूमीला वेगळ्या तऱ्हेने आतापर्यंत सिनेमाने दाखवलंय, जो गोवा ऍक्च्युली गोवा तसा नाहीये. मी स्वतः पोंडा या एका गावातनं येतो, म्हणजे गाव नाही म्हणता येणार त्याला, सिटी, पण माझं गाव ऍक्च्युली उसगाव आहे. आणि जिथे आणि फोंडा कवळे वगैरे हे फारच माहोल असलेला भाग आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळी बघतो कंटारा वगैरे फिल्म त्यावेळी आम्हाला असं वाटतं की हे तर आमच्या इकडे बाजूलाच होतं. त्यामुळे तो भाग आता एक गोमंतकीय म्हणून माझी ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते पिक्चर मी जसं चेंज करू शकतो तसं केलं पाहिजे. त्यामुळे तो पण एक प्रभाव माझा गोवा आता थोडा दिसायला लागेल. आता जसं आता मी काश्मीर दाखवला तसं आता माझी स्वतःची भूमी कुठेतरी दिसायला लागेल. हे आहे. आणि खरं बोलताना त्यातली तुझं ते रुटेडनेस जो आहे आणि पाळमुळं म्हणजे आभाळ कवेत घेताना पाळमुळं पकडून ठेवायची जी पाय घट्ट करून उभं राहण्याची गंमत आहे ती तुझ्यात दिसते आणि ती तुझ्या कलाकृतीत यापुढे छलकेल असं मला वाटतंय. रॅपिड फायर राऊंडकडे जाऊया. OTT की थिएटर? संवेदनशील सिनेमा की मनोरंजन प्रधान सिनेमा? संवेदनशील. रिसर्च की अंतःप्रेरणा, कन्व्हिक्शन? वाद की संवाद? वाद. स्वातंत्र्य की सेन्सॉर? स्वातंत्र्य. बारामुल्ला एका शब्दात सांगायचं झालं तर? जॉनर बेंडिंग फिल्म. आर्टिकल 370 वन वर्ड? फर्स्ट पॉलिटिकल थ्रिलर ऑफ इंडिया. दिग्दर्शक म्हणून सर्वात मोठं आव्हान आतापर्यंत कुठलं पेललंय? माझं वय बघून मला जज नका करू. आजचा सिनेमा धाडसी झालाय का? हो. पुढचा सिनेमा वास्तवावर आधारित की पूर्ण काल्पनिक? वास्तवावर आधारित. क्या बात आहे. थँक्यू सो मच आदित्य. थँक्यू. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि इतक्या आपलेपणाने तू लेट्सअपशी बोललास, मनमोकळेपणे बोललास, त्यासाठी मनपूर्वक आभार. थँक्यू. खूप धन्यवाद. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.